इस्लामपूर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्सवानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। इस्लामपूर शहरात विविध ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची 285वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। महादेवनगर येथे संत सेवालाल जयंतीनिमित्त सुजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि समस्त बंजारा समाज मंडळाच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक नरसिंह देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले। इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पीआय संजय हारुगडे यांनी या सोहळ्यास भेट देऊन समस्त बंजारा बांधवांना संत सेवालाल जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। या शिबिरात रक्ताच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या। 250हून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला। या शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी देखील करण्यात आली। दुपारी 3 वाजता इस्लामपूर शहरात संत सेवालाल यांच्या प्रतिमेची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या सोहळ्यामध्ये समस्त बंजारा बांधव, महिला, पुरुष सहभागी झाले होते। बातमीचा आढावा घेतलाय सांगली डिजिटल चॅनलचे संपादक नितीनजी पायदंडे यांनी। पाहूयात। नमस्कार, आज आपण आहोत इस्लामपूर येथील महादेवनगर मध्ये। आज आपण पाहतोय संत श्री सेवालाल महाराज यांची 285वी जयंती या ठिकाणी साजरी होताना दिसते। या सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी तर संत सेवालाल यांची 285वी जयंती या ठिकाणी साजरी होत असताना आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आपण पाहतो। माझ्या पाठीमागे जे आहे ते आरोग्य शिबिर या ठिकाणी आहे। या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। या ठिकाणी आपल्या बरोबर आहे कार्यकर्ते सुजित थोरात सर यांना आपण विचारणार आहोत की त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की या जयंतीनिमित्त या ठिकाणी कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवलेले आहे। सर, आपलं स्वागत आहे चॅनल मध्ये। आज संत सेवालाल यांची ही 285वी जयंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणात संपन्न होते आणि अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा या ठिकाणी राबवले होते। त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम सांगली न्यूजचे मनापासून आभार, ज्यांनी संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या औचित्यानं जे आम्ही महादेवनगर परिसरामध्ये आरोग्य शिबिर घेतोय त्या शिबिराला स्वतः भेट दिली आणि या ठिकाणचे सर्व बंजारा समाजाचे आमचे युवक, सर्व वडीलधारी मंडळी आणि महिला यांच्यासाठी यावर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। या शिबिरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, त्याचबरोबर ECG सारखा ज्यांच्या हृदयाला काही त्रास असेल तर ECG सुद्धा या ठिकाणी काढला जातोय। त्याचबरोबर सर्व जनरल चेकअप या ठिकाणी केले जात आहेत। कुणाला ताप, सर्दी, खोकला ही लक्षणं जर असतील तर त्यांनाही आपण या ठिकाणी प्रथम उपचार या ठिकाणी सरकारी दवाखाना इस्लामपूर, उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर यांच्या वतीने देण्यात आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर ज्यांच्या डोळ्यांचे जे रोग आहेत त्या डोळ्यांच्या रोगाची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही नेत्रालय ची ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा सर्व महिला, मोठ्या प्रमाणात महिलांनी त्या ठिकाणी नेत्र तपासणी केलेली आहे। काही पुरुषांनी पण नेत्र तपासणी केलेली आहे। तर भविष्यात आम्हाला याहीपेक्षा जास्त बंजारा समाजासाठी काही करता आलं तर आम्ही नक्कीच या ठिकाणी करण्यासाठी आम्ही कायम एक पाऊल पुढे असतो। या बंजारा समाजाचा इस्लामपूर मध्ये जवळपास एक 25 वर्ष झालं वास्तव्य या ठिकाणी आहे। तर दरवर्षी सेवालाल महाराजांची जयंती या समाजाच्या वतीनं फार मोठ्या प्रमाणात होत असते। सर्व समाज बांधव जो विखरलेला आहे, महादेवनगर परिसरात असू दे किंवा शिवनगर परिसरात असू दे, राजाबागेश्वर नगरमध्ये असू दे किंवा आपल्या तुळजापूर रस्त्याच्या त्या नगरमध्ये असू दे, हे सर्व बांधव या ठिकाणी एकत्र येतात आणि सर्वप्रथम आपण मंदिरामध्ये अग्निप्रज्वलित करतो, त्यानंतर नारळ फोडतो। जेवढे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडले जातात। आजच्या या सेवालाल जयंतीच्या निमित्तानं इस्लामपूर नगरीचे पोलीस निरीक्षक सन्माननीय हारुगडे साहेब PI यांनी भेट दिलेली आहे। त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक सन्माननीय डॉक्टर नरसिंह देशमुख यांनी सुद्धा भेट दिलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असोत किंवा माझे सहकारी महादेव करे काका असोत, मनसेचे सतीश पवार असोत, उदय पाटील असोत, डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन सन्माननीय निलेश जाधव या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर आपण बघताय या ठिकाणी कुंभार सर या ठिकाणी उपस्थित आहेत। अशा अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली आणि जवळपास आता 1 वाजलेला आहे, तर 1च्या दरम्यान
जवळपास एक 100 ते 150 लोकांनी आपलं नेत्र शिबिराचं आयोजन लाभ घेतलेला आहे आणि जवळपास एक 50 लोकांनी जनरल चेकअपचा लाभ घेतलेला आहे. काही लोकांनी रक्त तपासणी करून घेतलेली आहे. अजून 1 तास हे शिबिर चालेल आणि एक 100 लोक या ठिकाणी लाभ घेतील असं वाटते. जवळपास 250 पर्यंत आम्ही तपासणी करण्याचं आमचं टार्गेट आहे. स्वागत आहे तुझं चॅनलमध्ये. आज संत सेवालाल यांची 285 जयंती आपल्या या समाजामध्ये साजरी होत आहे. अनेक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्याबद्दल काय सांगते, हे भविष्यामध्ये हे कशाची नांदी आहे किंवा येणाऱ्या पिढीला याच्यातून काय मिळणार आहे? यामध्ये महत्वाचं आमच्या संस्कृती जपण्याचं महत्वाचं कार्य आहे. बंजारा संस्कृती ही जरा जपली जात आहे आणि आज सेवालाल महाराज जयंतीच्या 285व्या जयंतीमध्ये सुनील थोरात यांनी आरोग्य शिबिर सुद्धा इथं राबवलं आहे व अनेक मान्यवरांच्या हस्ते इथं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे व नारळ सुद्धा फोडलेलं आहे आणि असं ही जयंती पुढे साजरा होत राहणार आहे वर्षानुवर्ष. तर आपण पाहिलं या ठिकाणी संत सेवालाल यांच्या 285 जयंतीनिमित्त या ठिकाणी आरोग्य शिबिर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये 200 पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. त्यांचं टार्गेट 250च्या वरचं आहे आणि आतापर्यंत 100 लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये विविध रक्ताच्या चाचण्या असतील, विविध अशा आरोग्याच्या तपासण्या या ठिकाणी केल्या जात आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी सांगितले की ही संस्कृती आहे जी बंजारा समाजाची संस्कृती जपण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून आणि सुजित थोरात सर यांच्या सहकार्यातून या ठिकाणी होत आहे. कॅमेरामन निरंजन पंडेसह नितीन वाजंडे, सांगली डिजिटल, इस्लामपूर. सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.